नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये शिवसेना पक्षालाच म्हणजेच माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पक्ष बनलेला आहे. भारतीय जनता पक्षानं 1 नंबरचं स्थान पटकावलेलं आहे. ओव्हरऑल आपण जर अभ्यास केला तर 2/3 मेजॉरिटी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ही महायुतीची आलेली आहे. आणि म्हणून सर्वप्रथम आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या नागरी भागामध्ये देखील सर्वमान्य झालेलं आहे. हा निकाल आज महाराष्ट्राच्या जनतेनं दिला त्याबद्दल महाराष्ट्राच्या नागरी वस्तीमध्ये राहणाऱ्या सगळ्याच नागरिक बंधू भगिनींना देखील मनापासून धन्यवाद देतो. आज जर आपण आकडेवारी बघितली तर सुमारे 70 ते 72 ठिकाणी शिवसेना पक्षाचा नगराध्यक्ष होणार आहे. त्यातले काही निकाल जाहीर झालेले आहेत, काही ठिकाणी आघाडी आहेत, त्या आघाडीमध्ये आमचे शिवसेनेचे नगराध्यक्ष आहेत. हे सगळं चित्र 2 दिवसामध्ये स्पष्ट होईल. पण मला सांगताना आनंद एवढ्यासाठीचा आहे की आम्ही जवळजवळ 875 पर्यंत सदस्य संख्या पोहोचवण्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि विशेषतः साहेबांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालो. हे फार मोठं यश शिवसेनेच्या पदरात महाराष्ट्राच्या जनतेनं टाकलेलं आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की जरी आम्ही वेगवेगळे लढलो असलो तरी महाराष्ट्राच्या जनतेनं कौल हा महायुतीला दिलेला स्पष्ट झाला. त्याच्यामध्ये अजितदादा असतील, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, यांचं देखील आम्ही पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो. परंतु काही लोकांनी जे कायमस्वरूपी शिंदेसाहेबांवर टीका करतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, त्या युबीटी पक्षानं 288 ठिकाणी लढण्याचा प्रयत्न केला आणि नाईलाजानं 7-8 ठिकाणी कुठेतरी जिंकलेली दिसत आहेत. पण ते पण मार्जिन जर आपण बघितलं तर आम्ही सगळ्यांनी मिळून व्यवस्थितरित्या जर लक्ष घातलं असतं तर हा 7-8चा आकडा देखील ते पार करू शकले नसते, अशी युबीटीची परिस्थिती आहे. आणि म्हणून शिंदेसाहेबांचं नेतृत्व सर्वमान्य नाही, शिंदेसाहेबांना महाराष्ट्रामध्ये स्थान नाही, अशा पद्धतीच्या पत्रकार परिषद घेऊन काय होत नाही, हे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं. याबद्दल आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना मनापासूनचं समाधान आणि आनंद देखील आहे. आणि मी अनेक वेळा माझ्या पत्रकार परिषदेमधनं सांगितले की जेवढी टीका माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर युबीटीचे पदाधिकारी करतील तेवढी आमची महाराष्ट्रातली मतं वाढणार आहेत. कारण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी केलेलं काम असेल किंवा नगरविकास खात्याच्या मार्फत विविध नगरपालिकांमध्ये केलेलं काम असेल, या सगळ्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब हे महाराष्ट्रामध्ये उजवे ठरले. आणि म्हणूनच भाजपनंतरचा शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रामध्ये बनलेला आहे. आता आकडेवारी जर आपण बघितली, पूर्वी शिवसेना आपण कशी शोधायचो, पूर्वी वरच्या क्रमांकामध्ये शोधायचो. आता युबीटी आपण कुठे शोधतो, व्यंकटजी इकडनं. त्याच्यामुळे तिथनं त्यांचा किती क्रमांक लागणार आहे हे उद्या आपल्याला कळेल. पण आम्ही वरच्या 2 क्रमांकावर आहोत. ही सगळी ताकद माननीय शिंदेसाहेबांची आणि विशेषतः शिंदेसाहेबांवर प्रेम करणारे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, सगळे मंत्री महोदय, सगळे नेते, सगळे उपनेते आणि जो शिवसैनिक माननीय शिंदेसाहेबांवर प्रेम करतो त्यांच्या कर्तृत्वामुळं आज आम्ही हे यश प्राप्त करू शकलो, हे आम्हाला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे. आज आपण आकडे जर सगळे बघितले, आता उद्यापासून खरी गंमत येणार आहे. म्हणजे आमचे आकडे जाहीर केल्यानंतर उद्या हे पण सांगू शकतील काही लोक आमचे 300 निवडून आले नगराध्यक्ष म्हणून. त्याच्यामध्ये कुतूहल असण्याचं काही कारण नाही. पण जनतेनं कशा पद्धतीनं झिडकारलंय हे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं सिद्ध झालंय. आणि हीच खऱ्या अर्थानं महानगरपालिकेची नांदी आहे. 29च्या 29 महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल हा संकेत आज महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलाय. त्याच्यामुळे 15 तारखेला निवडणुका होऊन 16 तारखेला जे महानगरपालिकेचे निकाल लागतील त्यावेळी आमच्यापैकी अनेक लोक अशीच पत्रकार परिषद घेतील की 29च्या 29 ठिकाणी महायुतीचे महापौर बनले आणि पुन्हा एकदा समोरच्यांची परिस्थिती आता जशी झाली तशीच झालेली आहे. आणि सगळ्यात दुर्दैव आहे की या तिघांमध्ये महाविकास आघाडीच्या तिघांमध्ये 1 नंबरला कोण राहिलं तर काँग्रेस पक्ष राहिला.
2 नंबरला कोण राहिलं तर NCP राहिलं आणि म्हणजे शरद पवार साहेबांचं NCP राहिलं आणि 3 नंबरला कोण राहिलं तर UBT राहिलं. त्याच्यामुळे शिंदे साहेबांची ताकद काय आहे हे शिंदे साहेबांनी नाही तर महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध करून दाखवलं आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलंय. आणि पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते, आमचे मार्गदर्शक एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांचं आम्ही पक्षामार्फत मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्या तिघांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनं महाविकास आघाडीला आमच्या शहरांमध्ये देखील स्थान नाही हे दाखवून दिलं. त्याबद्दल मतदारांचे देखील आभार मानतो. आरोप केला जायचा की भाजपा सोबत असल्यामुळे शिवसेनेची ताकद आहे. तो आरोप खोडून काढण्याचा कारण कोकण असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा मग महाडमध्ये सुद्धा भाजपाला आणि या लोकांना हरवून तुमचा नगराध्यक्ष तिकडे झालेला आहे. भाजपाला पण ताकद शिवसेनेने दाखवली आहे. खूप चांगला आहे शिवसेना. कधी चांगला नव्हता. लोकसभेचा स्ट्राईक रेट काढा, विधानसभेचा स्ट्राईक रेट काढा, नगरपालिकेचा स्ट्राईक रेट काढा, आमच्या आघाड्यांमध्ये जी चुरस निर्माण झाली होती त्या आघाड्यांचा तुम्ही स्ट्राईक रेट काढा. अगदी कोल्हापूरपासून सुरू करा. कोल्हापूरपासून सिंधुदुर्गात या, सिंधुदुर्गापासून अगदी रायगडपर्यंत आणि इकडनं नागपूरपर्यंत जा. म्हणून सांगितलं की आता 70-72चं जरी आम्ही कॅल्क्युलेशन करत असलो तरी देखील पुढच्या 2 दिवसामध्ये अजून त्याच्यामध्ये आम्हाला नक्की आघाड्या कुठनं जिंकलेल्या आहेत काय अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. पण आमचे नक्की 72 ते 75पर्यंत नगराध्यक्ष असतील. भाजपला सुद्धा तुमची ताकद दाखवून दिली आहे का? कारण अनेक ठिकाणी तुम्ही त्यांच्यासमोर थेट लढला होता. नाही, मी असं मानत नाही. आम्ही काय महायुतीच्या लोकांमध्ये एकामेकाची ताकद बघण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी उभे नव्हतो. आम्ही आमची ताकद काय ही महाविकास आघाडीला दाखवली. मी सांगितलं ना, उद्या सकाळी त्यांचे 300 नगराध्यक्ष निवडून आले म्हणून ते सांगतील. जे यश मिळालेलं आहे यामध्ये जागा वाटपांमध्ये येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये त्याचा परिणाम होईल का? एकंदरीत जर पाहायला गेलं तर शिवसेनेची ताकद या निवडणुकांमध्ये दिसली की शिवसेना ती ग्रामीण भागापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचली. सातत्यानं 2 निवडणुकांचा आपल्याला अनुभव आहे, एक लोकसभा आणि विधानसभा. त्यामध्ये तुमच्यासमोर रिपोर्ट्स आणि सगळे सर्वे घेऊन तुम्हाला जागा भाजपकडनं कमी मिळाल्या. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेत ह्या सगळ्यांचं हे सगळे सर्वे आता या बाबतीत मला स्पष्ट असं सांगायचं आहे की या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आणि महानगरपालिकेचं जागा वाटप, या महानगरपालिकेच्या जागा वाटपाचे अधिकार हे 3 नेत्यांकडे आहेत. जसं मुंबईमध्ये आम्ही सांगतो की नवाब मलिकांना बरोबर घेऊन जर तुम्ही राष्ट्रवादी आमच्याबरोबर येणार असाल तर आमची आणि BJPची जे धोरण आहे ते पक्का आहे. त्याच्यामुळं मुंबई महानगरपालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर ह्या सगळ्या महानगरपालिका आहेत. याचा रेशो काय ठरवायचा, याचं जागा वाटप कसं करायचं, याची संख्या काय असली पाहिजे आणि ह्याचे उमेदवार कोण असणार आहेत हे 3 पक्षाचे नेते ठरवणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नगरपंचायत, नगरपालिकेचा नक्कीच काही लोकांना असं वाटत होतं, मी विरोधकांच्या बाबतीत बोलतोय, महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलतोय, की त्यांना असं वाटत होतं की नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये काय टीका करायची, कमी लेखायचं. माननीय शिंदे साहेबांचा स्वभाव असा आहे की ते दिलेल्या भाषेमध्ये उत्तर देत नाहीत, ते कामानं उत्तर देतात आणि त्यांचं प्रत्येक भाषण त्यांनी आज निवडणुकीच्या निकालातनं सिद्ध करून दाखवलं. भाजपने घेतली पाहिजे का? ज्या पद्धतीनं शिवसेनेला यश मिळालेलं आहे त्या यशाची दखल भाजपने घेतली पाहिजे का? ज्या पद्धतीनं आता शिवसेनेला यश भाजपनं घेतली पाहिजे का, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं घेतली पाहिजे का? विजयाची दखल आणि शिंदे साहेबांची दखल महाराष्ट्रानं घेतली, याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. नवीन नेतृत्व उभं राहिलं आहे का? तुम्ही कोकणातले स्वतः नेते आहात. कुडाळ आणि मालवणमध्ये, मालवण आणि कणकवलीमध्ये तुमचा नगराध्यक्ष बसला. निलेश राणे अत्यंत चांगलं काम केलं आणि त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून पैसे. निलेश राणेंचं मी शिंदे साहेबांच्या वतीनं देखील, मी कोकणातला एक कार्यकर्ता म्हणून देखील आणि आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं देखील कौतुक करतो. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये सगळ्या अडचणींवर मात करून त्यांचं मालवण ताब्यामध्ये ठेवलं आणि एवढंच नाही तर कणकवलीसारखी नगरपालिका ही आघाडीच्या खरं तर ताब्यामध्ये आणली. आघाडी बोलणं आता ते योग्य आहे, पण एक मात्र दुःख नक्कीच आहे जे निलेशजींनी सकाळी सांगितलं की शेवटी हा काय राजकीय पारंपरिक वाद कोणाचा नव्हता. आम्ही ज्यावेळी कणकवलीला गेलो होतो, मी देखील गेलो होतो, निलेशजी देखील गेले होते, तर आम्ही त्या आघाडीला पाठिंबा दिला होता म्हणून आम्ही तिथे गेलेलो होतो. परंतु नक्कीच तिथं मित्रपक्षाचा पराभव झाला, याचं दुःख आम्हाला नक्कीच आहे.
परंतु तिथं काय कॉम्पिटिशन नितेशजी राणे आणि निलेशजी राणे असं नाही. शेवटी हे ते कुटुंब आहे. राजकारणामध्ये कदाचित ते स्वतंत्र लढले असतील, पण कुटुंब म्हणून राणे कुटुंब हे एक संघ आहे. परंतु त्या पैशांचं काय, जे पैसे मालवण नगर परिषदेमध्ये पकडले गेले निवडणुकीच्या वेळेस, त्या संदर्भात निवडणूक आयोगाला देखील तक्रार केलेली होती. त्या पुढचा पाठपुरावा तुमच्या पक्षाकडनं केला जाणार आहे का? याच्यामध्ये निलेशजींनी स्वतः स्पष्ट भूमिका केलेली आहे की ज्या दिवशी निवडणुका संपल्या त्या दिवशी कटुता संपली, परंतु त्यांनी जे काही दावे केलेले आहेत त्या संदर्भामध्ये त्याचा पाठपुरावा ते करणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या विजयामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह जो आहे तो वाढलेला आहे. स्ट्राईक रेट देखील चांगला आहे शिवसेनेचा. त्यामुळे पुन्हा एकदा जर का भविष्यात महायुती एकत्र लढते तर नाराजी नाट्य सामोरं जावं लागेल का शिवसेनेच्या नेत्यांना? तारेवरची कसरत होऊ शकते का जागा वाटण्याच्या वेळेस? हां, शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला आहे, उत्साह जो आहे शिवसेनेमध्ये तो वाढलेला आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या वेळेस जर का कमी जागा शिवसेनेच्या वाटेला आल्या तर मग नाराजी नाट्य कुठेतरी रंगू शकतं का शिवसेनेमध्ये, किंवा मग तारेवरची कसरत होईल का शिवसेनेमध्ये? पण शिवसेनेत सुद्धा 227 नाही, मला असं वाटतं की 27 जर तरवर आज चर्चा करण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीनं आमचे 70, 72, 75 नगराध्यक्ष हे निवडून आले, काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो, त्याची संख्या देखील आमच्या सचिव महोदयांकडे आहे. काही ठिकाणी आम्ही युती करून लढलो, काही ठिकाणी आमचे अपक्ष लढले. अशी सगळी संख्या जर बघितली तर आमची 75 पर्यंत जाते. बरोबर आहे का? त्याच्यामुळे 75 हा आकडा महाविकास आघाडीला असं वाटलं होतं का? महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं आम्हाला कमी लेखत होती, एकनाथ शिंदे साहेबांना कमी लेखत होती, आज महाराष्ट्रानं सिद्ध केलं की नागरी भागांमध्ये देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं वर्चस्व आहे. याचा अर्थ ज्या जागा वाटपामध्ये काय आता घडामोडी होणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी आमची ताकद वाढली म्हणून वाद घालणार आहोत किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये ताकद वाढली म्हणून वाद घालणार आहोत, अशातला भाग नाही. सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की महानगरपालिका प्रत्येकाला पाठीपुढं करावं लागेल, भाजपाला देखील पाठीपुढं करावं लागेल, आम्हाला देखील पाठीपुढं करावं लागेल. आम्ही महायुतीनं लढणार आहोत आणि महायुतीचा महापौर बसवणार आहोत. परंतु आता 50 जागांवरती तुम्ही आणि शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या समोर होता. तुमचा परफॉर्मन्स जरी भाजप समोर चांगला असला तरी लढत खरी ही विरोधकांमध्ये झालेलीच नाहीये. लढत ही सत्ताधाऱ्यांमध्ये 2 पक्षांमध्ये झालेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यालाच मैत्रीपूर्ण लढत असं म्हणतात. त्यालाच मैत्रीपूर्ण लढत असं म्हणतात. ही मैत्रीत कुस्ती होणार का? कारण की ज्या पद्धतीने एका जिल्ह्याचा क्रायटेरिया आपण सगळ्या जिल्ह्यांना लावूया नको. सिंधुदुर्गमधले संदर्भ वेगळे आहेत, सिंधुदुर्गमधली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. परंतु असं तुम्हाला कुठं जाणवलं का की मैत्रीपूर्ण लढतीची कुस्ती झाली? कुठंच झाली नाही. ज्या दिवशी सिंधुदुर्गामध्ये निवडणूक लढली त्यावेळी निलेशजींनी मनाचा मोठेपणा दाखवून आणि नितेशजींनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून सांगितलं की आमचा वाद हा राजकीय निवडणुकीपुरता होता, आमच्यातली कटुता संपली. त्याच्यामुळे कुस्ती कुठंच झाली नाही. परंतु आता देखील तुमचा जल्लोष ज्यावेळेस बाहेर सुरू होता त्यावेळेस नितेश राणे स्वतः सरकारी बंगल्यावरती आलेले, त्यावेळेस ते माध्यमांवरती रागावलेल्याच्या भूमिकेत परिस्थितीमध्ये होते. हा निवडणुकीच्या निकालाचा त्यांचा रंग आहे का? ते का रागावले याचं उत्तर मी कसं काय देऊ शकतो? म्हणजे उद्या कोण हसला तो का हसला, एखादा रडला तो का रडला, एखादा चिडला तो का चिडला, ह्याचं उत्तर मी कशासाठी देऊ? ते का चिडले हा प्रश्न त्यांना उद्या विचारा ना, आज कशाला? चंद्रकांत खैरे बोलताय की उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वतःकडे एकही खातं नाही ठेवलं, सगळे खाते शिंदेकडे दिले आणि त्यांनी त्याच्यातनं पैसा जमा केला आणि आता सगळे निवडून आणत आहे. प्रत्येक मतास 30,000 दिले असं चंद्रकांत खैरे बोलतात. मी ह्याचं उत्तर एकदा दिलेलं आहे. चंद्रकांत खैरे हे आध्यात्मिक एक व्यक्तिमत्व आहे, मला जे माहिती आहे ते. तर त्यांनी पहिलं ईश्वराला स्मरून सांगावं की मातोश्रीनं न्याय दिला नाही म्हणून ते एकनाथ शिंदे साहेबांकडे किती वेळा आले होते. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून हल्ली ब्रेकिंग मिळवायची अनेक लोकांना हौस लागलेली आहे. त्याच्यातलं ते एक कॅरेक्टर आहे. 3-4 दिवस झाले बैठका होऊन, आता पुन्हा तिसरी फेरी कधी होणार आहे? काही अडचणी आहेत का तिसरी फेरी होण्यासाठी? नाही, आज निकाल तर होऊ दे, निकाल लागले. आता आम्हाला जरा आज सेलिब्रेशन करू दे. उद्यापासून फेरी सुरू होतील. 23 तारखेपासून फॉर्म भरायचे आहेत. 23-24 पर्यंत सगळे विषय क्लिअर होतील 2 दिवसात. ठाण्यामध्ये देखील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या आमदारांकडे पत्र लिहून कळवलंय की त्या ठिकाणी आम्हाला स्वबळावरती निवडणूक लढवायची आहे. त्यांनी काय केल्यापेक्षा मी सांगतो तुम्हाला, मी एखादी पक्षीय मागणी जर शिंदे साहेबांकडे केली, हे माझं वैयक्तिक मत झालं,
त्याच्यावर निर्णय घ्यायचा की नाही हे शिंदेसाहेब ठरवतात. तसं भाजपमध्ये कोणी कोणाकडे पत्र दिलं याच्यापेक्षा निर्णय घेणारे नेते आहेत आणि नेत्यांनी निर्णय घेतलाय की युती करायची. सर्व पक्ष विरोधात असताना पण शहाजीभाऊ पाटील अकोल्यामध्ये चांगलं यश तुम्हाला मिळालेलं आहे. त्याआधी त्यांनी तर बऱ्याच तक्रारी केल्या होत्या आपल्या मित्र पक्षात जाऊन, पण यश चांगलं मिळालं. आमच्या बापूंचा डान्स बघितला की नाही. शहाजी बापू हे ग्रास रूटला काम करणारं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं एक नेतृत्व आहे आणि म्हणून मी सांगितलं की कुठच्याही माणसाला कमी लेखून राजकारणामध्ये चालत नाही. प्रत्येक मत महत्त्वाचं असतं. काही लोकांची राजकारणातली परिस्थिती अशी आहे की समोरच्यावर टीका करणं, त्याची बदनामी करणं, वैयक्तिक चारित्र्यहनन करणं हे राजकारणामध्ये चालत नाही. हे शहाजी बापूंच्या नगरपालिकेनं देखील दाखवून दिलं. सर अमरनाथचे निकाल थोडेसे सरकार म्हणजे आपली सगळी ताकद असताना पण तिकडे आपल्या निकाल आपल्या बाजूने आले नाही. कशी तिकडे परिस्थिती आहे? काय त्याबाबतची विचार? ते कुठचे निकाल. अंबरनाथ नगर परिषद, बदलापूर कोळगाव नगर, बदलापूर नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. पण पालघर आणि डहाणूमध्ये आमची सत्ता आली नाही. थोडा अभ्यास आहे हो माझा. तुम्ही विचारताना फक्त बदलापूरचं विचारलं, पण आमची आली ना, पालघर आली, डहाणू आली. खासदार आहेत त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे. काय पुढे पक्ष म्हणून तिथे अजून काम करणार? नाही, ठीक आहे, आम्ही त्याचं आत्मचिंतन करू. पण असे किती धक्के मी तुम्हाला आता वाचून दाखवू. मुद्दा असा आहे की ठीक आहे, भाजपा निवडून आलं ना, आम्ही आत्मचिंतन करू ना, आत्मपरीक्षण करू. बाबा तिथं आमच्या पुढे ते का गेले. पण भाजप निवडून आलं, उबाठा निवडून नाही आलं. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी भाजप जर निवडून आलं असेल म्हणून आम्ही देवेंद्रजींचं अभिनंदन केलं ना. पण युबीटी आलं का. युबीटी आलं असतं तर चिंता करण्याचा विषय होता. भाजप आमचाच मित्रपक्ष आहे, त्याच्यामुळे तो निवडून आला तर एवढं. पण आम्ही आत्मचिंतन नक्की करू. पण बाकीच्या पण आमच्या 2 आल्या ते पण जरा कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. रायगडचं तुम्ही विचारलं नाही. मी भरत शेठच्या बाबतीमध्ये सांगितलं, आमचा गरिबांचा शेठ म्हणजे भरत शेठ आहे आणि त्यांच्या नॅपकिनवर टीका झाली होती, पण त्यांचा नॅपकिन कसा चालतो हे त्यांनी महाडला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. आता नॅपकिनचं आणि पालकमंत्रीचं काय सांगा. नाही पण ठीक आहे ना, आता नॅपकिनचा विषय चालू आहे. हे बघा, भरत शेठनी, मी काय सांगितलं, भरत शेठनी दाखवून दिलं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना महाडमध्ये किती भक्कम पाय रोवून उभी आहे. आता काही लोकांनी बोध घ्यावा ना. आपण जर रायगडचा पूर्ण, मी आता त्याच्यामध्ये काही बोलत नाही, पण श्रीवर्धनचा जर विचार केला, कर्जतचा जर विचार, कर्जतला तर केवढी संकटं उभी केली होती. आमच्या थोरवे साहेबांच्या विरोधामध्ये केवढी संकटं उभी होती, पण जिंकले ना. म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व पूर्ण महाराष्ट्रात रायगड सकट सगळ्या लोकांनी मान्य केले, हे सिद्ध झालं. तर नॅपकिनमुळे काही लोकांना घाम फुटला असं म्हणावं लागेल. आता काढणार नाही ना, 7-8 तास झाले उद्या बोलू. ते नॅपकिन आता तरी पालकमंत्री पण खेचून राहिलं असं वाटतं. मी काय सांगितलं, म्हणून मी सांगितलं, एखाद्याच्या वैयक्तिक गोष्टीवर टीका करणं हे किती महागात पडू शकतं. मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतो. माझ्या मतदारसंघातली निवडणूक होती, रत्नागिरी नगरपालिकेची, आणि आमच्या समोर माझ्याच एका मित्राची कन्या उभी होती. मी पहिलंच कार्यकर्त्यांना सांगितलं की एकानेही वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करायची नाही. पण त्यांना ज्यांनी उभे केले होते ते रोज सकाळ संध्याकाळ माझ्यावर वैयक्तिक टीका करायची. काय परिस्थिती झाली. 10,500 मतांना आम्ही जिंकलो. आणि स्ट्राईक रेटचा विषय काढला, 32 पैकी 29 जिंकलोय. बरोबर आहे. ते पुढच्या 15-20 दिवसामध्ये 32च्या 32 पण होतील. त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की राजकारण हे संस्कृतीचं असलं पाहिजे. वैयक्तिकवर समोरच्यावर टीका करायची, चारित्र्यहनन करायचं, ह्याला लोक किंमत देत नाहीत. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की सोशल मीडियावर जे काय चालू असतं, आज महाराष्ट्राने सिद्ध केलं. आणि विशेषतः कोकणाच्या निमित्तानं मी सांगेन, आज सकाळपासून मतमोजणी सुरू व्हायच्या अगोदर, आता कदाचित ते पोलीस चौकशी त्याची करावी लागेल, पण अशा 100-200 काही अकाउंटवरनं आमच्या शिवसेनेबद्दल जे काय येत होतं, त्याला उत्तर कोणी दिलं. आम्ही नाही दिलं, त्याला उत्तर मतदारांनी दिलं.
त्याच्यामुळं अशा काय त्याला कसल्या रूम म्हणतात त्याला नाही ट्रोलर्स रूम ट्रोलर्स रूम करायच्या, फेक अकाउंट करायचे, त्याच्यावरनं शिवीगाळ करायची, वैयक्तिक करायचं, हे राजकारण चालत नाही. हे महाराष्ट्रानं या निवडणुकीतनं सिद्ध केलेलं आहे. तर तुम्हाला रायगडमध्ये ताकद प्रचंड वाटते, मजबूत आहे शिवसेना. मग आता तरी मजबूत पक्षाला पालकमंत्री पद मिळावं अशी तुमची इच्छा आहे? आता बघा, नगरपालिका नगरपंचायतीचे निकाल अजून लागायचे असतील 2-4 ठिकाणचे, तितक्यात रायगडचं पालकमंत्री कोण होणार आहे, रायगडचे पालकमंत्री कोण होणार आहे हे शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा ठरवतील ना. आज आपण निकालावर बोलू. तुमची भेट झाली अधिवेशनाच्या दरम्यान अजित पवारांसोबत काय चर्चा झाली? त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं की पालकमंत्र्यांच्या अनुषंगाने ज्या सध्या टीका फेकून होत आहेत त्या अनुषंगाने तुमच्याशी बातचीत केली जाते. नाही, मी बोललो ना, मी स्वतः एकटा बोललो नाही, माझ्याबरोबर स्वतः भरतशेठ गोगावले साहेब देखील होते. आम्ही दादांना हीच विनंती केली की राजकारणातनं पुढे जात असताना वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी होणं हे महायुतीच्या दृष्टीनं सगळ्यांच्याच दृष्टीनं घातक आहे. एवढी मी खुल्या पद्धतीनं अजितदादांबरोबर चर्चा केली आणि त्याला देखील अजितदादांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी सांगितले की निवडणुकांनंतर आपण सगळ्यांनी एकत्र बसून हे सगळं संपवलं पाहिजे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. धन्यवाद. सर हिंदी सर, आज जिस तरीके से जो है नगर परिषद की जो चुनाव के रिजल्ट आए हैं उसमें साफ तरीके से नजर आता है कि महायुति जो है सिर्फ मारते नजर आए, शिवसेना भी होते अच्छे जो नंबर्स है उसके साथ नजर है, क्या कहना चाहेंगे आप? नहीं, आज जो निकाल डिक्लेयर हुए हैं उसमें माननीय एकनाथ शिंदे साहब का नेतृत्व जो अर्बन जो भाग है उसमें भी पॉपुलर है, ये आज के निकाल से साबित हुआ है. और हमारे जो नगराध्यक्ष के उम्मीदवार थे जो जीत गए हैं वो अलायंस करके जो हम इंडिपेंडेंट खड़े थे वो मिला के और अपक्ष मिला के आघाड़ी मिला के हम 72 से 75 तक जाएंगे. सर, अगर देखा जाए जिस तरीके से विरोधियों की तरफ से एक टीका टिप्पणी की जा रही है, उनका ऐसा कहना है कि पैसे फेंक के जो है पैसों की बारिश की है, उसके बाद ऐसे जो रिजल्ट्स आए हैं, कैसे देखेंगे सर? नहीं, आज का दिन तो अच्छा माहौल है, अच्छा माहौल शिवसेना के कार्यकर्ताओं ने बनाया है. तो उसके बीच में जो महाविकास आघाड़ी वाली है आज नहीं बोल रही, ये एमपी के इलेक्शन से, विधानसभा के इलेक्शन से ये बोल रहे हैं. उनकी तरफ जो वोटर्स है वो ध्यान भी नहीं देते, ये आज वापस साबित हुआ है. थैंक यू.